नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं CNI न्यूज चैनल। मैं हूं पूनम प्रजापति। आइए देखते हैं खबरें। गोंदिया भंडारा विधान परिषद चुनाव में आज भाजपा तथा कांग्रेस के उम्मीदवारों ने अपना नामांकन भरा। गोंदिया, महाराष्ट्र। गोंदिया विधान परिषद के चुनाव हेतु आज भाजपा राका शिवसेना समर्थित भाजपा के उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने अपना नामांकन भरा। इस अवसर पर सांसद प्रफुल्ल पटेल, पूर्व पालक मंत्री परिणय फुके, विधायक विनोद अग्रवाल, राजकुमार मंडोले, संजय पुराम रहांगडाले, जिला परिषद गोंदिया अध्यक्ष पूर्व विधायक राजेंद्र जैन आदि प्रमुखता से उपस्थित थे। इसी प्रकार कांग्रेस के समर्थित उम्मीदवार पूर्व विधायक गोपाल दास अग्रवाल के पुत्र प्रफुल्ल अग्रवाल ने भी कांग्रेस उम्मीदवार का नामांकन भरा। इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश पूर्व अध्यक्ष नाना भाऊ पटोले, सांसद प्रशांत पटोले, नगर अध्यक्ष सचिन शेंडे, गप्पू गुप्ता, जयश्री बोरकर आदि नगर परिषद पार्षद प्रमुखता से उपस्थित थे। CNI न्यूज गोंदिया महाराष्ट्र से सतीश पारधी की रिपोर्ट। गोंदिया भंडारा विधानसभा आज आम्ही गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदकरिता जी जागा भरायची आहे, महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या आज नामांकन आम्ही भरलेलं आहे आणि या महायुतीच्या आमचा उमेदवार भरघोस मतानं निवडून येतील, त्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही। त्याचं मूळ कारण आहे की भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सोबत शिवसेनाचे जे मतं आहे ते तिन्ही धरून खूप मोठा अंतर आहे दुसऱ्या उमेदवारांच्या पेक्षा। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे तो सर्वांना एक लोकप्रिय उमेदवार म्हणून ते पसंतीचे आहे। सामान्य कार्यकर्ता आहे, ज्यांनी अत्यंत गरिबीतून त्यांचा समाजकारण राजकारण सुरू केलं, जिल्हा परिषदवर अनेक वेळा निवडून गेले आणि तुम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे की मागच्या विधानसभेमध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीने त्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून दिला होता। अवघ्या 200 मताच्या फरकामध्ये खऱ्या अर्थानं जी वोटिंग झाली, जनतेची वोटिंग झाली, त्यामध्ये मशीनमध्ये ते 700 मतानं पुढे होते, पण दुर्दैवानं जे पोस्टल बॅलेट होते त्यामध्ये परत ते मागे पडले आणि 200 मतांना पराभव झाला होता। खऱ्या अर्थानं त्यांची विजयच होती, जनतेची विजय होती, जनतेची पसंती होती। असो, जे काय झालं ते एकमेव जागा वगळता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीनेच जिंकलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीपासून येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका येतील, जे काही राजकारण होतील, त्यामध्ये महायुतीशिवाय कुठल्याही पक्षाला संधी मिळणार नाही। सर, राज्यात 17 जागांवर निवडणुका होत आहे, महायुतीला किती जागांवर विजय? महायुती या 17 जागापैकी एक बाय इलेक्शन वगळता आणि जे पण बाय इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, त्याशिवाय 16 जागा जे आहे, 10 जागा भारतीय जनता पार्टी लढत आहे, 4 जागा शिवसेना शिंदेसाहेब लढत आहे आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोकणची आणि एक पुण्याची, हे 2 जागा आम्ही लढत आहोत। 17च्या 17 जागामध्ये जर तुम्ही हिशोब धरला तो एकाही ठिकाणीमध्ये महायुती कमी पडत नाही। उलट इतक्या प्रचंड बहुमत आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा पहिल्याच फेरीमध्ये आमच्या सगळ्या निवडून येतील। महागाई असेल, हे सगळे मुद्दे या निवडणुकीच्या माध्यमातून या वोटरच्या मनावर आहेत आणि वोटर यावेळेस या महायुतीच्या लोकांना ऐकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी काँग्रेस विचाराचाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आज भंडारा गोंदियात आहे। शेवटचं फायनल कोणावर डिसिजन, फायनल नाव कोणाचं होईल, कधीपर्यंत क्लिअर होईल हे?
आम्ही सांगितलं आहे आता आम्ही दिलीप बनसोडे यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे काँग्रेस पक्षात आणि 2 उमेदवार आम्ही त्याला सपोर्टेड टाकलेले आहे. 4 तारखेला या सगळ्या गोष्टीचं एकदम क्लिअरिटी आपल्या सगळ्याच्या समोर येईल. भाऊ प्रफुल्ल अग्रवाल यांच्या देखील नावाची चर्चा होती, काय सांगाल त्या संदर्भात? आम्ही विचार केलेला आहे कारण की राजकारण हे एक रणनीतीचा भाग असतो आणि रणनीतीचा भाग असल्यामुळे त्या पद्धतीची एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे आणि मला वाटतं की याच्यातली एकदम स्पष्टता आपल्याला 4 तारखेला कळेल. नाना जी, आप 2 नाम जो बता रहे हैं अभी